नमस्कार, मी अनुजा एकेसमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला पेढ्याची पोळी कशी बनवतात ते दाखवणार आहे। चला तर आता त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। या ठिकाणी मी या मेजरिंग कपच्या साहाय्याने 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्याचप्रमाणे अर्धा कप मैदा घेतलेला आहे। या ठिकाणी 5 केशरी पेढे घेतलेले आहेत। तुम्ही कोणत्याही प्रकारचे पेढ्याचा वापर करू शकता किंवा बर्फीचाही वापर करू शकता। थोडेसे मीठ घेतलेले आहे। चला तर प्रथम आपण पीठ भिजवून घेऊया। प्रथम मी गव्हाचे पीठ भांड्यात घातलेले आहे। नंतर मैदा, चवीनुसार मी मिठाचा वापर करणार आहे। थोडासाच म्हणजे गोड पदार्थ आपण बनवणार म्हणजे थोडेसेच मीठ घातले मी। 1 चमचा तेल घातला आहे मी। त्याच्यामुळे आपली पेढ्याची पोळी चांगली खुसखुशीत होणार आहे। हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेते। आता पाणी घालून थोडे पाणी घालायचे, कणिक भिजवायला घेते। आपल्या घरी जेव्हा पूजा असते किंवा एखादा कुठला तरी चांगला कार्यक्रम असतो, अशा वेळेला पेढे, बर्फी हे पदार्थ आणलेच जातात। कधी-कधी ते सगळे संपत नाहीत, तसे शिल्लक राहतात। ज्या कुटुंबामध्ये गोड खाण्याची आवड आहे किंवा लहान मुले असतील तर ते पदार्थ पटकन संपतात। परंतु ज्यांच्याकडे लहान मुलांचं प्रमाण कमी असेल ते पदार्थ तसेच पडून राहतात। अशा वेळेला जर अशी पोळी जर आपण करून खाल्ली तर ती छानच लागते आणि पेढ्यांचा चांगला वापरही होतो। चहाबरोबर ती खायला अतिशय चांगली लागते। हे पहा, कणिक अशी भिजून तयार झालेली आहे। आता मी थोडंसं तेलाचा वापर करून ती पुन्हा अर्धा तास तशीच ठेवून देणार आहे आणि नंतर पोळी करायला घेणार आहे। हे पहा, अशी थोडीशी म्हणजे जास्त पातळ पण नाही, नरम पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशा प्रकारे कणिक भिजवायची। हे पहा, असा मी गोळात घेतलेला हातामध्ये, जास्त मोठा नाही जास्त लहान नाही। तो तांदळाच्या पिठीमध्ये मी गोळून घेते, थोडासा लाटून घेते आणि त्याच्यामध्ये जे पेढे जे होते ते मी असे बारीक चुरून घेतलेले आहेत, ते आता पूर्णासारखं मी भरणार आहे। मोदकाची जशी आपण हे करतो, तोंड कसं बंद करतो तशा प्रकारे मी बंद करून घेतलेला आहे आणि नंतर मी असं सगळ्या बाजून थोडंसं दाबून घेणार आहे, म्हणजे बरोबर सगळीकडे ते स्प्रेड होणार आहे। हे पहा, आता मी पुन्हा तांदळाच्या पिठीत घोळवते आणि पोळी लाटायला घेते। हलक्या हाताने लाटायची। हे पहा, पोळी लाटून झालेली आहे। मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर। पॅन तापलेला आहे। मी आता त्याच्यावर ही पोळी टाकत आहे। दोन्ही बाजून ती चांगली शेकून घ्यायची आणि मगच तुपाचा वापर करायचा आहे। पहा कशी छान दिसत आहे। पेढ्याचा रंग सगळ्या त्या पोळीमध्ये उतरलेला आहे। तुपाचा वापर केलाय मी आता। ही पोळी चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे। ती फुलेलच असं काही सांगू शकत नाही आपण, कारण पेढ्यामध्ये इतरही काही पदार्थ असतात, परंतु खाण्यासाठी ही पोळी अतिशय उत्तम लागते। एक स्वीट डिशच तयार होते याच्यामुळे।
ज्या ठिकाणी पोळी तयार होताना पेढ्याचं प्रमाण जास्त असतं तिथे जरा शेक जास्त लागतो पेढा विरघळल्यामुळे आणि थोडीशी लाल होऊ शकते, तरी पण चवीमध्ये तसा काही फरक पडत नाही। ही पण पोळी तयार झालेली आहे, ती मी आता काढून घेते। अशाच प्रकारे मी आता इतरही पोळ्या तयार करून घेणार आहे। पेढ्याच्या माझ्या सगळ्या पोळ्या तयार झाल्या आहेत। एक पोळी तुम्हाला मी उघडून दाखवते। हे पहा, अशा प्रकारे सगळं ते पेढ्याचं पूर्ण असं स्प्रेड झालेलं आहे सगळ्या बाजूने। हे पहा, अशा प्रकारे पेढ्याच्या सर्व पोळ्या तयार झाल्या आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। पुन्हा भेटूया पुढची नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।